आता एक महत्त्वाची बातमी छत्रपती संभाजीनगरमधून त्या ठिकाणी मतदान प्रक्रियेत हुल्लडबाजी केल्यास कारवाई होणार असल्याचं कळतंय। छत्रपती संभाजीनगरचे पोलीस अधीक्षक विनयकुमार राठोड यांनी हा इशारा दिलाय। जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकांसाठी 5000 पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले। आपल्यासोबत छत्रपती संभाजीनगर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक विनयकुमार राठोड आहेत। काय सांगाल सर, थोड्याच वेळात जे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे, कशी सगळी तयारी आहे, सगळा कसा बंदोबस्त आहे? बंदोबस्त चोख लागलेला आहे। आम्ही आज आमच्याकडे मी एसपी ॲडिशनल एसपी सह जवळपास 8 DYSP 16 इन्स्पेक्टर्स 150च्या आसपास PSI API जवळपास 2000 कर्मचारी आणि होमगार्ड्स जवळपास 3000 होमगार्ड्स, त्याचबरोबर SRPFच्या 2 कंपनीज, RCP राईट कंट्रोल पेट्रोलचे आमचे 4 प्लॅटून्स आणि त्याचबरोबर इतर पूर्ण बंदोबस्त पूर्णपणे सगळीकडे रवाना झाला आणि लागलेला आहे। जिल्ह्यात किती संवेदनशील केंद्र आहेत, त्या ठिकाणी कसा विशेष बंदोबस्त असणार आहे? संवेदनशील केंद्र असंच 10 ते 12 जे पोलिंग बूथ्स किंवा पोलिंग स्टेशन्स आहेत तसे आम्ही आयडेंटिफाय केलेले आहेत आणि त्या ठिकाणी एक्स्ट्रा बंदोबस्त RCP आणि SRPF चे जे सेक्शन्स आहेत ते नेमून आम्ही तिथे त्यांचा बंदोबस्त लावलेला आहे। कॅमेरा पर्सन हर्षल निकमसह ज्ञानेश्वर लोंढे, TUNIN मराठी, छत्रपती संभाजीनगर। दरम्यान आपण प्रशासनाची ही तयारी पाहतोय। छत्रपती संभाजीनगरात मतदान प्रक्रियेत हुल्लडबाजी केल्यास थेट कारवाईचा इशारा पोलीस अधीक्षकांनी दिलेला आहे। त्यामुळे या ठिकाणी पोलीस प्रशासनानं सुद्धा व्यवस्था केली आहे। आपण कोल्हापूरमधली ही दृश्य पाहतोय, तर या ठिकाणी मतदारांच्या रांगा अगदी सकाळपासूनच लागल्याचं या ठिकाणी दिसतंय। जिल्हा परिषदेच्या या मतदानासाठी मतदार अगदी सकाळीच आलेले आहेत। 12 जिल्हा परिषद आणि 125 पंचायत समित्यांसाठी आज या ठिकाणी हे मतदान होत आहे आणि त्यासाठी प्रशासनानं जय्यत तयारी केली आहे। कोल्हापूरमध्ये अगदी सकाळपासूनच, आता सकाळचे 7 वाजलेले आहे आणि तेव्हापासूनच या मतदारांनी इथे रांगा